टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सध्या विदर्भात तापमानाचा पारा वाढलेला आहे। अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर आजचं तापमान जवळपास 38 अंशांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर दुसरीकडे अमरावती शहरामध्ये घराबाहेर दुपारी पडणाऱ्यांची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे। आपण बघू शकतो अमरावती शहरातलं दृश्य, तापमान वाढलेलं आहे, पारा वाढलेला आहे। त्यामुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचे चटके यावर्षी लागायला जी आहे ती जोमायला सुरुवात झालेली आहे। घराबाहेर निघणारे दुचाकीस्वार जे आहे ते चेहरा घट्ट बांधूनच जे आहे ते घराबाहेर पडत आहेत। दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी तापमान जास्त राहील असा जे आहे ते अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या चटक्याला सुरुवात झाली होती। सध्या मार्च महिना सुरू आहे आणि आपण बघू शकतो घराबाहेर निघणारे प्रत्येक जण चेहरा जो आहे तो घट्ट अशा सुती कापडांनी बांधत आहे। दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे जर आपण पाहिलं तर जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणावर अमरावती जिल्ह्यातील जलाशयांमध्ये घट झालेली आहे। पाण्याची पातळी कमी झालेली आहे। सोबतच शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असल्यानेही फळांचा वापर जो आहे तो फळांची मागणी बाजारपेठेमध्ये वाढली। आपण हे बघू शकतो दृश्य अशा पद्धतीने चेहरे जे आहेत ते सुती टॉवेलने घट्ट बांधूनच अमरावतीकर सध्या घराबाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। पुढील काही दिवसांमध्ये अशाच पद्धतीने तापमान वाढणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तविला आहे। दुसरीकडे आरोग्य विभागाने देखील या उन्हापासून बचाव करण्यासाठी थंड पेय असेल किंवा मग सुती कपडे वापरण्याचा सल्ला दिलेला आहे। कॅमेरामन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।